विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे। महायुतीच्या अतिरिक्त उमेदवाराचं गूढ मात्र कायम आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशिरापर्यंत खलबत सुरू होती। उमेदवार देणार की नाही याबाबत अजूनही स्पष्टता नाही। आणि या संदर्भात अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून। मनोज, महायुती अतिरिक्त उमेदवार देणार की नाही, सध्या काय माहिती समोर येते? बरोबर, आपण बघितलं विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 तारखेला निवडणूक होणार आहे आणि त्याच दिवशी निकाल देखील लागणार आहे। पण आपण या ठिकाणी बघितलं काल रात्री मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये बैठक सुद्धा झाली आणि त्यामध्ये आपण बघितलं भाजप 6 उमेदवार हे लढवणार आहे। त्यामध्ये एक पोटनिवडणूक आहे। पण आपण बघितलं या ठिकाणी शिवसेनेला 2 जागा भेटल्या, तर राष्ट्रवादीला 1 जागा भेटली आहे, तर महाविकास आघाडीला 1 जागा आहे। तर या ठिकाणी महाविकास आघाडी जे एक उमेदवार देणार त्याच्या अगेन्स्टमध्ये एक उमेदवार द्यायचा की नाही या संदर्भामध्ये चर्चा झाली, पण अद्यापही उमेदवार कोण देणार आहे की नाही आपण सस्पेन्स आहे। कारण की आता शेवटचा दिवस आणि काही वेळ या ठिकाणी उरलेला आहे आणि त्यामध्ये आता काय महायुतीकडनं केलं जाते हे देखील तेवढंच पाहणं महत्वाचं आहे। पण काल जे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये बैठक झालेली आहे आणि त्यानंतर आता कशा प्रकारे महाविकास आघाडीला द्यायचं, कारण की उद्धव ठाकरे या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरणार ते असं सांगितलं जात होतं। पण या ठिकाणी आपण बघितलं उभाटाकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि एका ठिकाणी आपण बघितलं काँग्रेस ला विचारात घेतल्यामुळे काँग्रेस नाराज आहे। त्यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडीसाठी उमेदवार देणार की नाही हे आता बघणं गरजेचं असणार आहे। नक्कीच काही वेळातच आता उमेदवार दिला जातो का नाही हे स्पष्ट होईल आणि पुढे नेमकं काय महायुतीची रणनीती असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद मनोज माहितीसाठी।